या 8 अक्षरामध्ये पहिलं पक्ष्याचं नाव आपल्याला दिसते ते म्हणजे टिटवी. टिटवी ही कर्कश आवाजात ओरडत असते, त्यामुळे सगळ्यांना आपल्याला माहीत असते. शेतामध्ये आढळते, मुख्यतः गवताळ भागात किंवा पाणथळी जागेमध्ये तलावाच्या पाण्याच्या बाजूला आढळते. ही टिटवी अतिशय जागरूक असते. ती रात्री किंवा दिवसाही ओरडत असते. रात्री ओरडल्यामुळे तिला अशुभ असं समजतात, पण तसं काही नसतं. हिचे पाय लांब असतात आणि हिच्या पायाची बोटांची रचना अशी असते की ती फांदींवरती चढून बसू शकत नाही. ती उडू शकते आकाशात, पण बहुतेक वेळाही त्यामुळे जमिनीवर धावते. आणि हिची अंडी जमिनीवर असल्यामुळे तिचं आकाशात उडतानासुद्धा त्यांच्याकडे लक्ष असतं. जमिनीवरचे किडे वगैरे, धान्याचे दाणेसुद्धा ती खाते, गोगलगाई खाते. त्याच्यानंतर पुढचा आपल्याला पक्षी दिसतो आहे तो म्हणजे पोपट. पोपट हा मिठू पोपट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हिरवा पोपटी रंगाचा, मानेभोवती एक लाल रिंग असलेला पोपट आपल्याकडे भारतामध्ये मुख्यतः आढळतो. वेगवेगळ्या रंगांचे सुद्धा पोपट असतात आणि हे बिया फोडूनसुद्धा खाऊ शकतात. पोपट पाळायला बंदी आहे, पिंजऱ्यात ठेवायला तर बंदीच आहे कायद्याने. आणि असे हे पोपट, यांची चोच बाकदार असते आणि त्यांचे बोटांची रचना अशी असते की ते फांदीला लटकूनसुद्धा फळं खाऊ शकतात झाडावरची. त्यानंतर चिमणी आपल्याला सगळ्यांना परिचयाची. आता काँक्रीट जंगलामुळे चिमण्या कमी झाल्या आहेत. चिमणी सहज ओळखायला येतात. घराच्या वडचणीला त्या आपली घरटी बांधतात. काड्या जमवून चिमणी दोघंही घरट्यांची काळजी घेतात. किडे खातात, धान्याचे दाणे खातात.